नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावरती सविस्तर बोलणार आहोत, जो दिसायला जरी छोटा वाटत असला तरी मानसिक, शारीरिक आणि आत्मविश्वासाच्या दृष्टीने खूप मोठा परिणाम करणारा आहे. तो म्हणजे चेहऱ्यावर येणारं वांग. आजकाल अनेक महिलांचं नाही तर पुरुषसुद्धा या समस्येने खूप त्रस्त झाले आहेत. कोणी याला मेलेस्मा म्हणतं, कोणी फ्रेकल्स म्हणतं, तर कोणी लेटिंगो. आणि इथे सगळ्यात मोठा गोंधळ होतो, कारण नावं वेगवेगळी असली तरी लोक सगळ्यांवर एकच क्रीम लावतात, एकच उपाय करतात आणि मग म्हणतात काहीच फरक पडत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वांग म्हणजे नक्की काय, ती का होते, ती सगळ्यांना सारखीच असते का किंवा नसते, आणि आयुर्वेद ती कशी पाहतो, हे सगळं अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. तर वांग म्हणजे नेमकं काय? मॉडर्न सायन्सनुसार चेहऱ्यावर दिसणारे मेलेस्मा, फ्रेकल्स आणि लेटिंगो हे सगळे पिगमेंटेशन डिसऑर्डर्समध्ये मोडतात. पण आयुर्वेद म्हणतो फक्त त्वचेवर दिसतं म्हणून ते त्वचेचं आजार आहे असं समजणं चुकीचं आहे. मेलेस्मा मेलेस्मा जेव्हा येतो तेव्हा तो बहुतेक वेळा नाकाच्या दोन्ही बाजूला, गालांवर किंवा कपाळावर बटरफ्लाय मार्कसारखा दिसत असतो. हा प्रकार जास्त करून महिलांमध्ये हार्मोनल बदलामुळे, गर्भधारणा, पाळीच्या तक्रारी यावेळी दिसत असतो. फ्रेकल्स फ्रेकल्स म्हणजे चेहऱ्यावर दिसणारे लहान लहान ठिपके. हे बऱ्याचदा उन्हामध्ये जास्त फिरणाऱ्यांमध्ये, गोऱ्या त्वचेच्या लोकांमध्ये बालपणापासून देखील दिसू शकतात. आणि आता लेटिंगो लेटिंगो म्हणजे एखाद्या ठिकाणी तयार झालेला गडद काळा किंवा तपकिरी डाग. हा प्रकार वयस्कर महिलांमध्ये, आजी आजोबांमध्ये, हातांवर, गालांवर जास्त दिसतो. म्हणजे नावं वेगवेगळी दिसणं वेगळं, पण मूळ समस्या एकच, त्वचेतील रंगद्रव्याचा असमतोल. आयुर्वेदानुसार वांगाचे 3 मुख्य प्रकार आहेत. आयुर्वेदात कोणताही आजार पाहताना 3 दोषांचा विचार हा केला जातो: वात, पित्त आणि कफ. वातज वांग म्हणजे जर वांग कपाळावर, वरच्या भागात त्वचा कोरडी, रुक्ष, रंग थोडा काळपट किंवा लालसर अशी असेल तर ती वातज वांग असते. अशा लोकांमध्ये झोपेचा अभाव, जास्त विचार, चिंता, अनियमित जीवनशैली ही कारणं दिसून येतात. पित्तज वांग जर वांग गालांवर, नाकाच्या दोन्ही बाजूला स्पष्ट, गडद, बटरफ्लाय शेपमध्ये दिसत असेल तर ते पित्तज वांग असतं. ही सगळ्यात कॉमन प्रकार आहे, कारण जास्त ऊन, राग, चिडचिड, हार्मोनल इम्बॅलेन्स, आम्लपित्त, मसालेदार आहार यामुळे हे होत असतं. नंतर आहे कफज वांग. जर वांग ओठांच्या खाली, हनुवटीच्या फोल्डमध्ये जाडसर, हळूहळू वाढणारी दिसत असेल तर ती कफज वांग असते. अशा लोकांमध्ये वजन वाढ, सुस्ती, हार्मोनल स्लोनेस, थायरॉइड यासारख्या तक्रारी जास्त आढळून येतात. धातूनुसार वांग. आता इथे आयुर्वेद अजून खोलात जातो. तो म्हणतो फक्त दोष बघून चालत नाही, धातू कोणता बिघडला आहे हे शोधणं जास्त महत्त्वाचं आहे. रस धातू. जे लोक उन्हामध्ये जास्त काम करतात, शेतकरी महिला, सतत बाहेर काम करणाऱ्या, त्यांच्यामध्ये रस धातूचा क्षय होतो. त्यामुळे चेहरा उन्हाने करपल्यासारखा काळपट दिसायला लागतो. रक्तधातू. ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे, पाळी अनियमित आहे, PCOD, गर्भाशय शस्त्रक्रिया झालेली आहे, त्यांच्यामध्ये रक्तधातू बिघडतो आणि वांग दिसू लागतं. मांस व मेदधातू. अचानक वजन वाढ किंवा अचानक वजन कमी होणं, दोन्ही परिस्थितीमध्ये वांग हे दिसू शकतं, कारण मेद आणि मांसधातू त्वचेशी थेट जोडलेलं असतं. अस्थी व मज्जाधातू. खूप चिंता, सतत विचार, ताणतणाव यामुळे नाकाच्या शेंड्यावर लहानशी वांग सुरू होते. आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो ना, राग नाकावर आहे, तो राग कधी वांगामध्ये बदलतो हे कळत देखील नाही. शुक्रधातू. ट्यूबल लिगेशन, मूलबंध ऑपरेशन किंवा पुरुषांमध्ये शुक्रधातूचा इम्बॅलेन्स यामुळे सुद्धा चेहऱ्यावर वांग तयार होते. चुकीचे प्रयोग आणि धोके. इथे एक फार मोठी चूक खूप लोक करत असतात. तिची वांग गेली म्हणजे तीच क्रीम आपल्याला पण चालेल, हे सगळ्यात धोकादायक आहे. प्रत्येकाची त्वचा ही वेगळी, संवेदनशीलता वेगळी,
कारणं वेगळी असतात. इतरांची क्रीम वापरून स्किन बर्न, अल्सर, ब्लॅकनेस वाढणं हे सगळं देखील होऊ शकतं. त्वचेला जखम झाली की ती वांग अजून खोलवर जाऊन बसते. हेअर डाय आणि वांग. आजकाल हेअर डाय हे वांगाचं एक मोठं कारण आहे. डायमधला रंग केसांच्या रूटमध्ये, स्काल्पमध्ये आणि हळूहळू चेहऱ्याच्या त्वचेमध्ये उतरतो. पहिलं लक्षण डाय केल्यानंतर जर स्काल्पला खाज आली तर समजा तुमची त्वचा तो रंग शोषून घेत आहे. आज खाज आली तर उद्या वांग येणारच. यासाठी सतत केमिकल डाय टाळा. मध्येच आयुर्वेदिक मेहंदी, नैसर्गिक घटक यांचा वापर करा. आयुर्वेदामध्ये फक्त दोष आणि धातूच नाही तर पंचमहाभूतांचा देखील विचार केला जातो. कारण आपली त्वचा सुद्धा पंचमहाभूतांनीच बनलेली आहे. तेज महाभूत. जे लोक उन्हामध्ये जास्त फिरतात, शेतात, रस्त्यावर काम करतात, सतत ऊन लागतं, त्यांच्यामध्ये तेज महाभूत हे वाढलेलं असतं आणि पित्त वाढून वांग तयार होतो. त्यानंतर आहे पृथ्वी महाभूत. जे लोक धूळ, माती, बांधकाम, शेतमजुरी या वातावरणामध्ये असतात, त्यांच्यामध्ये पृथ्वी महाभूताचा अतिरेक होतो आणि वांग खोलवर बसतं. जलमहाभूत. जे सतत स्विमिंग पूल, पाण्यामध्ये काम करतात, ओलसर वातावरणामध्ये यामध्ये असतात, त्यांच्यामध्ये जलमहाभूत बिघडतो आणि वांग हळूहळू वाढत जातं. वायू महाभूत. जे टू व्हीलरवर जास्त फिरतात, हेल्मेट सतत घालतात, वाऱ्याचा थेट संपर्क यामुळे वायू महाभूत वाढतो आणि त्वचा कोरडी पडून वांग दिसतं. आकाश महाभूत. जे लोक बंद जागेमध्ये जास्त राहतात, PPE किट, हेल्मेट, ऑक्सिजन कमी असलेलं वातावरण यामध्ये असतात, त्यांच्यामध्ये आकाश महाभूताची दृष्टी वाढते आणि त्वचेचं पोषण हे कमी होतं. पंचछाया आणि त्वचा. आयुर्वेदामध्ये त्वचेच्या 5 छाया सांगितलेल्या आहेत. आकाशीय, वायवीय, अग्नेय, अंबसीय, पार्थिव. प्रत्येक छायेनुसार वांग वेगवेगळ्या पद्धतीचं असतं आणि वेगळंच दिसत असतं. म्हणूनच एकाच औषधाने सगळ्यांची वांग जात नाहीत. आयुर्वेदिक उपचारांची संकल्पना. आयुर्वेद म्हणतो वांग बाहेर दिसतं पण मूळ आत असतं. म्हणून उपचारसुद्धा पोटातून प्लस बाहेरून दोन्ही बाजूंनी केले जातात. पोटातून घेण्याची औषधं रक्तशुद्धक औषधं असतात. रस, रक्त, मांस, धातू सुधारक, दोष संतुलन करणारी योग. उदाहरणार्थ रसकाय योग, रक्तकाय योग, मांसकाय योग आणि वांगहर योग इत्यादी. परंतु औषधं तुम्ही नेहमी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. बाह्य उपचार. आयुर्वेदिक लेप, क्रीम, औषधी तेल, योगेन क्रीम यासारख्या काही विशिष्ट क्रीम योग्य तपासणीनंतर वापरल्या तर चांगला फायदा पडू शकतो. आधुनिक उपचार. आज आयुर्वेदासोबत आधुनिक उपचारसुद्धा उपयोगी ठरतात. मायक्रोडर्माब्रेशन, डायमंड किंवा क्रिस्टल पील, कार्बन फेशियल, हायड्रा फेशियल आणि योग्य रुग्णांमध्ये डायोड लेझर, पिको लेझर. पण लक्षात ठेवा, लेझर म्हणजे जादू नाही. कारण जर मूळ कारण सुधारलं नाही तर वांग हे परत येऊ शकतं. मानसिक कारणं आणि वांग. खूप लोक हे लक्षातच घेत नाहीत की मनाचा त्वचेवर खूप खोल परिणाम होत असतो. सतत राग, चिंता, असमाधान, झोपेचा अभाव हे सगळं पित्त आणि वात वाढवतं आणि वांग खोलवर बसतं. म्हणून उपचारामध्ये मन शांत करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. लोकांनी टाळायच्या मोठ्या चुका. स्वतःहून क्रीम वापरणं टाळावं. सोशल मीडियावरचे उपाय ब्लाइंडली फॉलो करणं देखील टाळावं. उपचार अर्धवट सोडणं देखील टाळावं. फक्त बाहेरचा उपाय करणं टाळावं. धीर न धरणं देखील टाळावं. वांग ही हळूहळू आलेली समस्या आहे, म्हणून ती हळूहळूच जाणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा. योग्य मार्ग काय तर आधी कारणं शोधा, दोष, धातू, महाभूत समजून घ्या, तज्ज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला घ्या, नियमित उपचार करा, संयम ठेवा. योग्य मार्गाने गेलात तर वांग नक्की कमी होतं. हे अनेक अनुभवांनी सिद्ध झालं आहे. मंडळी, वांग ही फक्त सौंदर्याची समस्या नाही, ती शरीरामध्ये कुठेतरी असमतोल असल्याचा संकेत आहे. तो संकेत ओळखून वेळीच योग्य उपचार घेतले तर त्वचेसोबत संपूर्ण आरोग्य सुधारू शकतं. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल
तर शेअर नक्की करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपलं आरोग्य हे आपल्याच हातामध्ये आहे. धन्यवाद.